मी डोसा तयार करून घेते. हे भात सगळं मिक्सरच्या ह्याच्यामध्ये घालून आणि मिक्सरला छान बटर तयार करून घ्यायची. हे पहा किती छान बटर तयार झालेलं आहे. आपण हे डोस्यासाठी तयार झालेलं आहे. पहा बटरमध्ये थोडं ज्वारीचं पीठ किंवा डाळीचं पीठ घालून घेऊ शकता. हे छोटं चमचा जिरे टाकून चवीनुसार मीठ आणि थोडं कोथिंबीर वरून टाकून घेऊ आणि आपला डोसा तयार करण्याला बटर तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. शिल्लक राहिलेला भात आणि 1 वाटी रवा, त्याच्यापासून बटर एवढं छान स्मूथ तयार झालेलं आहे. आणि आता आपलं ह्याचं डोसा बनवून घेऊ. कांदा, शेंगदाणा आणि मिरची भाजून घेतलेलं आहे छान. त्यात आपलं फुटाणा डाळ 1 चमचा घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालून घ्यायची आहे. त्यात अर्धी लिंबू पिळून घ्यायचे. हे बरं फुटलं त्यात टाकून चटणी तयार करून घ्यायची. चटणी तयार झालेली आहे. तडक्यासाठी जिरं मोहरी टाकून तिला तडका देऊ. छान बटर तयार झाले. डोसा करण्यासाठी आपण याचा डोसा तयार करून घेऊ. आपले डोसा तयार करून घेऊ. पहा छान लुसलुसीत आपला डोसा तयार झालेला आहे. तुम्ही पण शिल्लक राहिलेला भाता